सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा तालुक्यातील घोडेगाव येथे पोलीस चौकीचे उद्घाटन। घोडेगाव तालुका चोपडा येथे जिल्हा नियोजक निधीमधून बऱ्याच वर्षापासून प्रलंबित घोडेगाव आउट पोस्ट पोलीस चौकीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी चोपडा पोलीस विभागीय अधिकारी कुणाल सोनोने, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सरपंच इंदुबाई भिल तसंच राजू महाजन, सुनील कोळी, बेट हवालदार पोलीस पाटील छगन पारधी व गावातील तमाम नागरिक हजर होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य किशोर दुसाणे यांनी केले। कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य तसंच उपसरपंच संतोष कोळी उपस्थित होते। गावातील मान्यवर दिलीप एकनाथ कोळी, युवराज रजाळे, सुनील पाटील, महेश पाटील, पंकज पाटील, गौतम शिरसाट, महिला बचत गटच्या असंख्य महिला, परिसरातील सर्वच पोलीस पाटील आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। आपल्या मनोगतामध्ये कावेरी कमलाकर यांनी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून पोलीस चौकीचे कंपाऊंड व जागेची भराव करण्याची मदत केली आहे, त्याबद्दल आभार मानले। तसंच अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी कायमस्वरूपी पोलीस चौकीला कर्मचारी देण्याचे आश्वासन दिले। आगामी काळात गणेश उत्सव, दुर्गा उत्सव उत्साहात साजरे करा। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। म्हणजे अपेक्षा करूया म्हणजे एरियाच्या प्रगतीमध्ये आमचा पोलिसांचा पण भाग राहील, सहभाग राहील आणि ही पोलिसांचा सेवा चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू असं अपेक्षा करते। आणि गणेश उत्सवाबद्दल सांगितलेलं आहे, मला इथं सांगण्यात आलं की इथलं गणेश उत्सवाच्या निमित्तानं या भागात कोणतंही आतापर्यंत पोलिसांचं काम पडलेलं नाही। एखादी कॉन्स्टेबल येतात आणि सर्व काम होऊन जाते। आताही सांगितलं की आतापर्यंत स्वतंत्र झाल्यापासून कधी ते एसपी येण्याची गरज कधी आलेलं नाही म्हणते। त्याचं श्रेय तुमचं आहे, एसपीचं नाही आहे। म्हणजे असंही आमचं आहे की आम्ही इथं चार्ज घेतलं की असं काही गाव आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जावं लागलं म्हणजे ती काही खूप चांगल्या गोष्टी नाही। एसपी वगैरे जाते, एसपी जाते म्हटलं की तिथं काहीतरी वाईट झालेलं आहे। म्हणजे तुम्ही आता वाईट काय केले नाहीये, ती पूर्ण श्रेय तुमचंच आहे। म्हणजे आता कधी एसपी यायचं किंवा कोणी वरिष्ठ अधिकारी यायचं कधी गरजच नाही पडून दिलं नाही। आणि जे काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहे तुम्ही व्यवस्थितपणे सर्व तुम्ही व्यवस्थितपणे होत आहे, त्याचा अर्थ ही आहे सर्व श्रेय आपली आहे। आणि गणपतीचं बद्दल म्हणजे आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो। जे काही पोलीस इथं एक दोन पोलीस असतात त्यांचे जे काही छोटी मोठी सूचना असते सूचनाप्रमाणे तुम्ही काम करा। या मीटिंग झालं की लगेच आपलं चोपडामध्ये नियोजित कार्यक्रम आला तेव्हा पहिल्यांदा असं आम्ही गाण्यानंतरच फटाका आलो होतो। म्हणजे आम्ही सरकारी नोकर आहे, आम्ही कुठे गेलं की फंक्शन मध्ये ढोल फटाका कुठेच नसतात। म्हणजे एवढं आम्ही 12 वर्ष सर्व्हिस मध्ये पहिल्यांदा एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा अशी स्वागत मला दिल्याबद्दल गावकऱ्यांना आपल्याला खूप खूप आभार। म्हणजे अपेक्षित नव्हते, म्हणजे आम्ही सरकारी नोकर आहे अशी गोष्टी नाहीये। म्हणजे नॉर्मल साधारण एकदम साध्या पद्धतीने असतं आमचं, तरी तुम्ही म्हणजे एवढं मोठ्या मनाने एवढं चांगलं स्वागत केलेलं आहे आणि खूप लोकांनी पण एवढं प्रेमाने मला स्वागत केलं, त्याच्या देखील म्हणजे खूप खूप आभार करतो। आणि आता हे जे काही आउटपोस्ट त्यांनी उद्घाटन केलं त्याचं सर्वस्व श्रेय आपला कावेरी मॅडम, आपले गावकरी, तुम्ही जे काही इंटरेस्टनं तुम्ही पाठपुरावा केलेला आहे तुम्हाला जात आहे। कावेरी मॅडमने सुरुवात आणि आपले एसडीपीओ देखील म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून प्रपोजलमध्ये डीपीडीसी मधून प्रपोजलला पुटअप करणं आणि वारंवार त्यांनी पाठपुरावा केला। मी आणि माझ्या अगोदरचे एसपीनं देखील म्हणजे सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला आणि ते प्रपोजल व्यवस्थितपणे तिथं सबमिट झालं आणि नंतर त्याचे पैसे आला आणि पैसे आल्यानंतर म्हणजे पूर्ण एरिया कशा पद्धतीने होता मला वारंवार मॅडम मला फोटो वगैरे पाठवायचे होते। म्हणजे ज्या पद्धतीने होता तुम्ही गावकऱ्यांनी पण म्हणजे खूप लोकांनी पैसे टाकून ही सर्वचा रास्ता आणि बाकी व्यवस्था पण इथं चांगल्या पद्धतीनं तुम्ही तयार केलेलं आहे, म्हणून म्हणजे आज या स्वरूप आलेलं आहे। म्हणजे त्याच्याबद्दल डेफिनेटली कौतुकास्पद गोष्टी आहे आपला पीआयचा आणि आपला कुणाल सोनवणे, सर्व आपला गावकरी आणि जे कोणी पुढेकार घेतलेले सर्व लोकांचं कौतुकास्पद गोष्टी आहे। मी मॅडमला विचारलं होतं, म्हणजे मी जेव्हा जॉईन झाला होता फेब्रुवारीला तेव्हा मॅडमनं असंच विचारलं, सर म्हणजे खूप म्हणजे चोपडा ग्रामीणला शहरी भाग नाही आहे, सर्व गावठी भाग आहे, सर्व गावठी एरिया आहे, गाव आहे भरपूर। म्हणजे नॉर्मली काय खूप गाव असेल तर म्हणजे कोणी पुरुष अधिकाऱ्यांना देत आहेत आम्ही, म्हणजे इकडे मॅडम इकडे कसा पोहोचला, ठीक आहे सर तुम्ही कुठे शहरी भागात देत असेल तर बघा, असं मॅडमने एक
सूचना प्राईस सांगितलं होतं तेव्हा. मॅडमने आता मागे गेले 15-20 दिवसापूर्वी म्हणजे जेव्हा बदली चालू असताना मॅडमला विचारलं, मॅडम तुम्ही असं सांगितलं होतं जळगावला एक पोस्ट आहे घेऊ का? त्या मॅडम म्हटलं इकडे मला मन लागलेलं आहे तर मी इकडे काम करतो. मॅडम इथं म्हणजे इकडे एकदम मन लावून काम करत आहे आणि डेफिनेटली मन लावून काम केल्यामुळे असं चांगलं काम होत आहे.